सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण भाजणी न करता किंवा कोणतेही मोहन न वापरता चकली कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. मोहन न वापरता सुद्धा चकली अगदी खुसखुशीत तयार होते आणि शेवटपर्यंत ती छान कुरकुरीतच राहते. अजिबात तेलकट होत नाही. हाताला तुम्ही बघू शकता अजिबात कुठल्याही प्रकारचं कितीही चुरून बघितलं तरी तेल लागत नाही. तर ही चकली कशी बनवायची आहे अगदी 2 साहित्यामध्ये ते बघूया. तर त्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ या वाटीने 2 वाट्या घेतलेले आहे. याच वाटीने अर्धा वाटी मी तांदळाचे पीठ घेत आहे. साधं तांदळाचे पीठ आहे जे आपण बाहेरून विकत आणतो ते असेल किंवा तुम्ही घरी दळलेलं असेल, भाकरीला जे वापरता तेच आहे. तांदूळ भिजवून सुकवून वगैरे घेतलेले नाहीयेत. हे 2 पिठं छान मिक्स करून घ्यायची आहेत. आता एक कॉटनचा मोठा फडका घ्यायचा आहे. मी इथे रुमालाचा वापर करत आहे. फडका फक्त कॉटनचा वापरा, कारण आपल्याला याला वाफ द्यायची आहे. त्या वाफेचं पाणी कॉटन छान ऑब्झर्व करून ठेवू शकतं. आता याची एक घडी घालून घेत आहे मी. तुम्ही याची पुरचुंडी बांधली तरी सुद्धा चालेल. तर अशी एक घडी घालून आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे गॅसवर, कढईमध्ये किंवा कुकरमध्ये. पाणी गरम झाले की त्यामध्ये एक स्टँड ठेवून हे पातेलं किंवा जे काही भांडं असेल ते आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे. वरतून झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 15 ते 20 मिनिटं याला छान वाफ द्यायची आहे. 15 ते 20 मिनिटानंतर झाकण उघडून बघायचं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे भांडं आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे. एक 5 मिनिटानंतर हा रुमाल उघडायचा आहे आणि आतमध्ये जे पीठ आपलं तयार झालेलं असतं वाफवून, हे थोडं कोमटच आहे आणि कोमट असतानाच ही प्रोसिजर करायची आहे. तुम्ही बघू शकता याच्या अशा गुठळ्या गुठळ्या तयार होतात. या आपल्याला चाळणीने चाळून घ्यायच्या आहेत. पीठ जर थंड झालं तर ह्या गुठळ्या मोडल्या जात नाहीत किंवा त्या फोडायला खूप जास्त त्रास होतो. त्यामुळे कोमट असतानाच ही प्रोसिजर करायची आहे. हे सर्व पीठ मी एका चाळणीमध्ये घेतलेलं आहे. हाताने जितकं फोडता येतील तेवढ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. अगदी ठिसूळ असतं हे, त्यामुळे कोमट असतानाच हे करायचंय. जर तुम्ही थंड झाल्यावरती हे करायला जाल तर हे पीठ खूप हार्ड होतं आणि त्या गुठळ्या मोडणं शक्य होत नाही. तर हाताने गुठळ्या मोडून झाल्यानंतर चाळणीने याला व्यवस्थित नीट चाळून घेणार आहे. हे पीठ आता पूर्ण चाळून झालेले आहे. यामध्ये आता एक मोठा चमचा ओवा, 1 चमचा पांढरी तीळ, लाल मिरची पावडर 1 चमचा, हळद अगदी थोडीशी, नाहीतर चकली तळताना त्याला काळपटपणा येतो. धणे जिरे पावडर 1 मोठा चमचा, चवीनुसार मीठ. आता हे सर्व सुक्कं साहित्य आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे आहे आणि कोणत्याही प्रकारचं मोहन न वापरता, तेल, तूप, बटर काहीही न वापरता डायरेक्ट पाणी रूम टेम्परेचरवरचं साधं पाणीच घेऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ अगदीच जास्त घट्ट किंवा अगदी जास्त नरम असं मळायचं नाहीये. लागेल तसा पाण्याचा वापर करून आपल्याला मीडियम पीठ मळून घ्यायचं आहे. जर पीठ जास्त कडक मळलं तर चकल्या तळल्यानंतर कडकडीत तयार होतात आणि जर पाणी जास्त झालं, सॉफ्ट पीठ तयार झालं तर चकल्या तळल्यानंतर नरम पडू शकतात. त्यामुळे मध्यम स्वरूपात आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. इथे हे पीठ मळून झालेलं आहे. याचे 2 ते 3 भाग करून घ्यायचे आहेत. चकलीच्या सोऱ्याला आतमधून तेल लावून घ्यायचं आहे आणि या पिठाचा एक अख्खा गोळा यामध्ये टाकायचा आहे. असा थोडा थोडा तुकडे करून गोळे आतमध्ये भरायचे नाहीयेत. त्यामुळे काय होतं, चकली पाडताना त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे अख्खाच्या अख्खा गोळा आपल्याला हातावरती एकदा मळून सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आता याच परातीमध्ये मी चकल्या पाडून घेणार आहे. तुम्ही एखादा पेपर किंवा प्लास्टिकच्या तुकड्यावरती चकली पाडून घेऊ शकता. तुम्हाला हव्या असलेल्या आकारामध्ये 3 वेड्याच्या किंवा 4 वेड्याच्या चकल्या तुम्ही बनवून घेऊ शकता. कितीही ताणलं तरी तुम्ही बघताय की अजिबात तुकडा पडत नाहीये. तर इथे ही चकली मी अशी पाडून झाल्यानंतर पहिलं टोक आणि शेवटचं टोक प्रेस करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी बाकीच्या चकल्या सुद्धा बनवून घेणार आहे.
तर या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. छान काटेरी अशा या बनवून झालेल्या आहेत. तर याला आता तळायला सुरुवात करूया. तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे. थोडासा पिठाचा गोळा टाकून बघितला तर तो लगेच वर येत आहे. म्हणजे तेल आपलं हे तळायला बरोबर तापलेलं आहे. आता एका वेळेला ज्या आकाराचं तुम्ही तळायला भांडं घेतलं असेल त्या हिशोबाने चकल्या घालायच्या आहेत. तर मी इथे 4 ते 5 चकल्या एका वेळेला तळून घेणार आहे. चकली तेलामध्ये सोडल्यावरती लगेच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये. ती आपोआप वरती येते, हलकी होते आणि आपोआप वरती येते. गॅस चकली सोडताना आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि चकली तेलात सोडून झाल्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. चकलीच्या बाजूला जे बुडबुडे आहेत ते कमी झाल्याशिवाय अजिबात त्याला झारा लावायचा नाहीये. आता हे बुडबुडे कमी झालेले आहेत तर चकली आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा एक 3 ते 4 मिनिटे तळून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम रंगांवरती चकली तळून झाली हे कसं समजायचं, तर चकली जेव्हा तळून होते ना तेव्हा ती तळाला जाऊन बसते. म्हणजे आपली चकली ही पूर्ण तळून झालेली आहे हे समजायचं आहे. ही चकली आता मी इथे छान सोनेरी रंगावरती तळून घेतलेली आहे. अजिबात तेल ती शोषत नाही, त्यामुळे कागदावर किंवा टिश्यू पेपरवर काढायची गरज लागत नाही. अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्या सुद्धा मी तळून घेणार आहे. तर या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. तेल अजिबात जास्त लागत नाही आणि चकली सुद्धा जास्त तेल पीत नाही. तुम्ही बघू शकता किती छान अशा रंगावरती चकल्या एकसारख्या तळल्या गेलेल्या आहेत. एक घाणा मी थोडा जास्त तळून बघितला डार्क कलर येण्यासाठी आणखीन, पण तो बरोबर वाटत नाही. त्यामुळे हा जो रंग आहे हा चकलीचा बरोबर झालेला आहे. एक चकली मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की चकली किती छान तयार होते. अगदी 2 पिठं वापरून सुद्धा छान कुरकुरीत अशी चकली ही तयार होते आणि शेवटपर्यंत ती अशीच छान खुसखुशीत राहते. चकलीचे मी तुम्हाला पूर्ण तुकडे करून हातावरती चुरून सुद्धा दाखवते की असं अजिबात तेल हाताला लागत नाही. तुम्ही कितीही त्याचा चुरा केला तरी हाताला तेल अजिबात लागत नाही. हे तुम्ही बघू शकता. तर या दिवाळीमध्ये जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल, तुम्ही वर्किंग वुमन असाल, तर कुठल्याही प्रकारची भाजणी न करता अगदी 2 पिठांमध्ये ही चकली नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. हॅपी दिवाळी!